रस्त्याच्या विकासाकरता राज्य आणि केंद्र सरकारने देशाच्या नागरिकांकडून त्याची गाडी रस्त्यामध्ये दिवसातून किती वेळा अडवून त्याच्याकडून टोल म्हणून पैसे घ्यावेत। रस्त्याचा विकास झाला पाहिजे, परंतु त्याकरता देशातल्या नागरिकांची गाडी अडवून सातत्याने दिवसातून 8 वेळा 10 वेळा किती वेळा पैसे घ्यायचे, यावर केंद्र आणि राज्य सरकार काय विचार करणार आहे का नाही? तो नागरिक महागाईमुळं अडचणीत आलेला नागरिक आहे, त्याची गाडी कर्जाऊ आहे, त्याला रोज पेट्रोल भरायला पण पैसे लागतात, त्याच्यावरही तुम्ही राज्य आणि केंद्र कर घेताय। तो गाडी विकत घेतानाही रस्त्याचा वन टाइम टॅक्स तुम्हाला देतोय। मग रोज उठून ठीक आहे ना, 24 तासातनं तुम्ही 1 वेळा टोल घ्या त्याच्याकडनं रस्त्याच्या विकासाकरता, परंतु एक टोल झाले की दुसरा झाले की तिसरा, ह्याला काय मर्यादा नको का? 24 तासात किती वेळा टोल घ्यायचा गडकरी साहेब? लोक गप्प आहेत याचा अर्थ त्यांना त्रास होत नाहीये का? लोकांचा अंत पाहू नका। नागरिक अत्यंत दबावाखातर आपणाला टोल देत आहेत। जनतेचा आवाज सरकारने ऐकावा। एक राज्य 24 तासाकरता एकच टोल, ही आमची मागणी आहे। आणि या मागणीकरता महाड येथील चांडवे टोल प्लाझा नवीनच तयार होतो आहे, त्या ठिकाणी युवक राष्ट्राचं राष्ट्रगीत 15 ऑगस्टला ह्या सरकारला ऐकवणार आहेत। आम्ही आझाद देशाचे युवक आहोत, नागरिक आहोत, आम्हाला आझाद जगू द्या। आमचा आवाज ऐका, दाबू नका। आणि जर तो आवाज तुम्ही दाबलात तर परिणाम आज देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्रजी विद्यार्थ्यांचा आवाज दाबला म्हणून गेलेले आहेत। आणि ह्या टोलच्या संदर्भात जर जनतेचा आणि ह्या युवकांचा आवाज तुम्ही ऐकला नाहीत तर अजूनही कुणाला तरी जावं लागेल। मी रायगडच्या तमाम जनतेला, सर्व पक्षीय, सर्व संघटनांना आवाहन करतोय की आपण 15 ऑगस्टला सकाळी 10 वाजता सामूहिक राष्ट्रगायन त्या सरकारला ऐकून दाखवायचं आहे की हे राष्ट्र आमचं आहे, आम्ही या देशाचे आझाद नागरिक आहोत, तुम्ही आम्हाला गुलाम बनवू नका, आमच्या पैशावर दरोडा टाकू नका, तो अधिकार तुमचा नाही। आम्ही सोखुशीने 24 तासातून 1 वेळा टोल भरू, पण एक टोल भरल्यानंतर 24 तासात दुसरा परत आलेला टोल आम्ही नागरिक भरणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र।